बॉलर नेम स्वप्नील साळवी गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. 87 धावांचा बचाव. पहिलं पॉवर प्लेचं अनिवार्य षटक त्यांच्या हाती सोपावलं गेलंय. सेकंड इनिंगला प्रारंभ होतोय. मैदानाच्या दिशेने जात असताना आपल्याला स्क्रीनवर हे दोन्ही फलंदाज पाहायला मिळाले होते. आता स्वप्नील साळवी यांच्यावर नजरा असतील. कशा प्रकारे गोलंदाजी त्यांच्याकडून केली जाईल याकडे लक्ष आहे. 87 धावांचा पाठलाग. विजयाच्या दिशेनं कोण जाणार, यशाची पायरी इथे कोण चढणार हे पाहावं लागेल. यशाची पायरी चढायची असेल तर इथे मात्र तुम्हाला कष्ट करावे लागतील. क्रिकेटचा खेळ असा आहे, त्यामध्ये कष्टाशिवाय पर्याय नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये 6 ओव्हर कष्ट कोण करेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, घुटना टेक, तमाशा देख असं काहीचं दाखवायचं होतं, परंतु शरीराचा वेध घेणारा हा चेंडू, गती थोडीशी जास्त होती, अचूक टप्पा, बाउन्स प्राप्त नव्हता, त्यामुळे इथं बॅट बॉलचा संपर्क होत नाही आहे. चेंडू जातो निर्धाव. आपल्या स्क्रीनवर पाहतोय आपण यष्टिरक्षक आणि त्याचबरोबर पंकज ऑन स्ट्राईक असतील आणि संदीप आपल्याला पाहायला मिळतील. 35 चेंडूंमध्ये 87 धावांची गरज आहे. स्वप्नीलला साळवीला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली आहे. गले रिजनला चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत एक धाव. एका धावेच्या मदतीनं धावसंख्येत भर आपल्याला पाहायला मिळते आहे. स्कोर कार्डवर एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्येचा श्री गणेश इथे मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जरूर 2 चेंडूंवर स्वप्नील यांनी केली आहे. स्क्रीनवरही आपल्याला स्वप्नील दिसत आहेत. संघाच्या कर्णधारनं विश्वास दाखवला स्वप्नील साळवींवर. चांगली कामगिरी स्वप्नील साळवीला करायची आहे. हरविजय पताडे स्पोर्ट्स कावणे संघाकडून पहिलं षटक त्यांच्या हाती सोपावलं गेलंय. परंतु संदीप कशी कामगिरी करतील याकडे लक्ष असेल. राईट आर्म राऊंड विकेट. गोलंदाज सज्ज होत असताना आडव्या बॅटने खेळला गेला. स्क्वेअर लेग रिजनला प्रयत्न जरूर झाले आहेत, परंतु चेंडू फरार होईल का. डीपमध्ये क्षेत्ररक्षण आहे. एक धाव इथे पूर्ण केली जाते आहे. एका धावेवर इथे मात्र जरूर आता समाधान मानलं गेलंय. धावसंख्या 2. एक एक करत धावसंख्या पुढे जाती आहे. 87 धावांचा डोंगर इथे मात्र पार करायचा आहे विजयासाठी. यशाची पायरी इथे मात्र चढणार कोण हे पाहावं लागेल. प्रत्येक जण आजचा दिवस संघ मालकांसाठी खेळेल. प्रत्येक खेळाडू संघ मालकासाठी, संघाच्या हितासाठी आणि आपलं नाव रोशन करण्यासाठी जरूर खेळताना पाहायला मिळेल. राऊंड विकेट. मोठा फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आपल्याला शॉर्ट मिड विकेटला शॉर्ट विकेटला पाहायला मिळतोय. जरूर पंकजनं फटका खेळलाय. धावसंख्येत 1 ने भर पडली आहे. धावसंख्या 3 वर जाती आहे. एक एक करत धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका अजून आला नाही आहे, त्याची अपेक्षा असेल, वाट पाहिली जाईल. राहुलजी वसंत पाटील कंदलगाव सरपंच यांचं इथे आगमन होते. सरचे स्वागत सर. आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. राहुलजी पाटील सर कंदलगाव सरपंच, आपल्याला विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. धावसंख्या 2 ने भर पडेल. धावसंख्या स्कोर कार्डवर 5 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. थोडीशी संत सुरुवात आहे. सचिन शिरगावे कंदलगाव, आपल्याला विनंती असेल की आपणही कॉमेंट्री बॉक्स जवळ येऊन स्थानापन्न व्हा. सरचे स्वागत आपल्या या स्पर्धेमध्ये. KKPR प्रीमियर लीग पाईन लीग क्षेत्र निवडलंय. चेंडू परार होतोय 4 धावांसाठी. मोठा फटका आलाय. धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचेल. चांगली कामगिरी आता या चेंडूवर जरूर झाली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ थांबलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 9 आपल्याला पाहायला मिळते. चांगली कामगिरी होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. ती मात्र
भाई विक्रम पाटील 11 हसूर संघाकडून नाणेफेक जिंकली. प्रथम गोलंदाजी स्वीकारली. समोरील संघाला आमंत्रित केलं. हरिविजय पताडे स्पोर्ट्स कावणे संघानं 86 धावा इथे मात्र कुठल्या आणि 87 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट केलंय. सत्याऐंशी धावांचा पाठलाग, 78 धावांची गरज 30 चेंडूंमध्ये असेल. ही कशी पूर्ण केली जाईल याकडे लक्ष असेल. भाई विक्रम पाटील 11 हसूर संघ आपण पाहतोय फलंदाजी करत असताना. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कृष्णान खामकर आपल्याला पाहायला मिळतील. पंकज ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. कृष्णान खामकर आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर. चला स्पीडअप घ्या, जास्त वेळ घेऊ नका. वारंवार तुम्हाला सूचना केल्या जात आहेत. रिव्हर्स सपाटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क इथे होत नाहीये. चेंडू जातो निर्धाव पैकी. नॉन स्ट्रायकिंग एंडला जरूर झाली होती परंतु इथे मात्र बॅकअप चुकलाय. चेंडू सीमारेषा पार करतोय. एक चूक आणि इथे मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही आहे. जो चुकला तो संपला. या धावा आता इथे मात्र ऍड होतील. धाव संख्येत भर पडेल. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. रिव्हर्स सपाटका खेळण्याचा प्रयत्न पायावर आदळला. तदनंतर नॉन स्ट्रायकिंग एडचा बॅटर थोडासा पुढे सरकला होता. फेकी केली गेली परंतु तदनंतर बॅकअपला असलेला खेळाडू चुकला आणि त्याला बॅकअप नव्हतं आणि चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर फरार झालाय. धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली आहे. धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली आहे. कृष्णांतला आपण पाहतोय. कृष्णांत खामकर चांगली कामगिरी इथे मात्र जरूर त्यांना करायची आहे. रिव्हर्स सपाटका इथे मात्र प्रयत्न जरूर आहे. जेल झालाय. वॉट जेल कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं आणि अप्रतिम जेल गली क्षेत्रामध्ये पूर्ण केला गेलाय. अविनाश आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला जेल अगदी अवि यांच्याकडून पूर्ण केला गेला. गली रिजनला उंची जास्त होती. हवेमध्ये स्वतःला झोकून दिलं गेलं. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. हवेमध्ये स्वतःला झोकून दिलं आणि 1 हँडेड कॅच इथेच पूर्ण केलाय. सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. जल्लोष आहे. इथे मात्र मोठा धक्का पाहायला मिळेल हसूर संघाला. अप्रतिम जेल कॅचेस विन मॅचेस वारंवार म्हटलं जातं आणि तोच जेल इथे मात्र जरूर चांगला पूर्ण केला गेलाय. चांगली कामगिरी ते मात्र अवि याच्याकडून होत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या 14 आणि त्यावर पहिली विकेट. संदीप बाद झाले आहेत. वैयक्तिकरित्या 7 या धावसंख्येवर यश मिळतंय ते मात्र कृष्णान खामकर यांना. 5 धावा खर्च केल्या. पहिल्या चेंडूवर जरूर चूक झाली क्षेत्ररक्षकाकडून परंतु तदनंतर 1 धाव केली. स्ट्राईक रोटेट झालं आणि ऑन स्ट्राईक संदीप पाहायला मिळाले आणि त्यावर विकेट मिळती आहे. कृष्णान खामकर पुन्हा एकदा सज्ज असतील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळालेत. सुनील दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुनीलची कामगिरी इथे मात्र जरूर चांगली होणं गरजेचं असेल. शॉर्ट पॉईंट लेगला हा चेंडू इथे अडवला जातोय. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली आहे. 15 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. KKPR प्रीमियर लीग 2026 उपस्थित सर्व खेळाडू संघ मालक यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये जरूर केले जाते.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल, एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या आता मात्र 16 जाऊन पोहोचती आहे. हळूहळू स्कोर कार्ड पुढे नेलं जाते, तिथे थांबून ठेवलं जात नाहीये. सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जरूर चालू आहे दोन्ही संघांकडून. 25 चेंडूंमध्ये विजयासाठी अजून पाहिलं गेलं तर 71 धावांची गरज आहे. 87 धावांचा पाठलाग करायचा आहे. राऊंड विकेटने गोलंदाज कृष्णांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका चांगला आहे, फटका परार होतोय सर 4 धावांसाठी. या 4 धावांच्या मदतीनं धावसंख्येत भर, धावसंख्या आता मात्र पुढे सरसावेल. 20 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 10.00च्या मदतीनं धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचेल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती मात्र आता कृष्णांत खामकर यांची 11 धावा खर्च केल्यात. 1 विकेट आपल्याला पाहायला मिळते. विनंती असेल शिवान स्पोर्ट्स कंदलगाव आणि समीक्षा स्पोर्ट्स तपोवन दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित आपण नाणेफेकीसाठी यायचे. शिवान स्पोर्ट्स कंदलगाव आणि समीक्षा स्पोर्ट्स तपोवन दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच आपण नाणेफेकीसाठी या. आणि या सामन्याचं नाणेफेक राहुल वसंत पाटील लोकनियुक्त सरपंच कंदलगाव यांच्या शुभ हस्ते होईल. आपल्याला विनंती करतोय राहुलजी पाटील सर की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. आपल्या शुभ हस्ते शिवा स्पोर्ट्स कंदलगाव आणि समीक्षा स्पोर्ट्स तपोवन या 2 संघादरम्यान नाणेफेक होईल. सचिन शिरगावे कंदलगाव आपणही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. धावसंख्या 20. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. पंकज आणि सुनीलची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 ओव्हर चांगल्या हाताळल्या गेल्या. आता त्या मात्र हरिविजय पताडे स्पोर्ट्स कावणे संघाकडून. गोलंदाजी मार्कवर स्वप्नील साळवी वैयक्तिक कोट्यातील दुसरं, सांघिक तिसरं षटक घेऊन दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. चांगली कामगिरी इथे मात्र त्यांना करावी लागेल. रनअप थोडंसं मोठं आहे. बघूया गोलंदाजी कशा प्रकारे होतीये. खोलवर टप्प्याचा चेंडू, लॉंगॉनचा खेळाडू तिथपर्यंत पोहोचेल का हे पाहायचंय. क्षेत्ररक्षण होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. फेकी होईल तोपर्यंत 2 धावा. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्येत भर आपल्याला पडताना पाहायला मिळते. धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचते. चांगली कामगिरी इथे मात्र जरूर होताना पाहायला मिळेल. 87 धावांचा पाठलाग इथे मात्र सहजासहजी सोपा नसेल. गोलंदाजी तेवढ्याच ताकदीनं प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. चांगला खेळ इथे मात्र प्रत्येकाला दाखवायचा आहे आणि प्रत्येक संघ मालकाला इथे खुश व्हायचं आहे. 22 धावा. मोठा फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक इथे मात्र जरूर असेल. डीपमध्ये प्रोडक्शन मिळेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली गेली आहे. एका धावेवर इथे मात्र समाधान मिळत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. चांगली कामगिरी इथे मात्र फलंदाज आणि गोलंदाज करताना पाहायला मिळतील. धावसंख्या 23. 1 गडी बाद आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नील बरोबर चर्चा केली जाते. स्वप्नील जर पाहिलं गेलं तर चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय आणि त्याला आणखीन थोडेसे कानमंत्र दिले जात आहेत. या कानमंत्रांचा वापर करेल की स्वतःच्या विश्वासावर एक गोलंदाजी त्याची चालू राहील हे पाहावं लागेल. ओव्हर क्रमांक 3 वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक हाताळत असताना आपण पाहतोय. आतापर्यंत 3 धावा पहिल्या 2 चेंडूंवर खर्च केल्या आहेत स्वप्नील साळवीनं. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून ही गोलंदाजी मार्गस्थ असताना आपण पाहतोय. राऊंड विकेट उजव्या त्याचा गोलंदाज. मोठा फटका खेळला गेला आमच्या अगदी समालोचन कक्षाच्या दिशेनं हा चेंडू येतोय. धावसंख्येत 4 ने भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 27 वर. 27 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 27 आपल्याला पाहायला मिळते. चांगली कामगिरी आता मात्र सुनील आणि पंकज करताना पाहायला मिळते आहेत. स्वप्नील साळवीवर थोडंसं आक्रमण दबाव निर्माण करण्याचं काम इथे मात्र जरूर केलं जाते. राऊंड विकेट उजव्या त्याचा गोलंदाज सज्ज होत असताना
फुलटॉस आहे, मोठा फटका खेळला गेलाय, हवेमध्ये खूप काळ राहतोय परंतु चेंडू ट्रॅव्हल होतोय सरळ 6 धावांसाठी. KKPR षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळते. मागील 2 चेंडूंवर तब्बल 10 धावा आपल्या संघासाठी इथे मात्र मिळवल्या आहेत. धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचेल. स्वप्नील साळवी थोडंसं आता महागडा होत चाललाय. 13 धावा खर्च केल्या आहेत या 4 चेंडूंमध्ये. एक चौकार, एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. दुहेरी एकेरी धावा पाहायला मिळाल्या आहेत. 13 धावा खर्च केल्या. धावसंख्या 33 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळेल. एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न इथे जरूर केला गेला पहिल्या इनिंगमध्ये, पण त्याचा बचाव कशा प्रकारे केला जाईल याकडे लक्ष लागून आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय विरुद्ध दिशेला. फटका इथे मात्र सजला गेला. फेकी इथे मात्र थोडीशी चुकीची आपल्याला पाहायला मिळते. नुकसान नाही आहे. एक धाव इथे पूर्ण केलं जाईल. थोडासा निराश आपल्याला पाहायला मिळतो स्वप्नील साळवी, कारण धावसंख्या जर पाहिली गेली तर जास्त खर्च झाले. या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केला तर आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये सांघिक धावसंख्या 34 आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 20 धावा आणि आता मात्र 14 धावा खर्च होत आहेत. चांगली कामगिरी आता मात्र फलंदाजांनी करून दाखवली आहे. अखेरचा चेंडू आहे, या षटकाचा गोड कसा होईल हे पाहायचंय. राऊंड विकेट, मोठा फटका इथे मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक इथे मात्र नसेल. चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. या 4 धावांच्या मदतीनं धावसंख्येत भर पडतीये. धावसंख्या 38. स्वप्नील साळवी आता महागडा होत चालला आणि 18 धावा खर्च केल्यात. आजच्या दिवसातील दुसरा सामना शिवान स्पोर्ट्स कंदलगाव विरोधात समीक्षा स्पोर्ट्स तपोवन. राहुलजी पाटील सर यांच्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक केले जाईल. कंदलगावचे सरपंच राहुलजी पाटील सर यांच्या शुभ हस्ते इथे मात्र नाणेफेक केले जाते. टॉसचा बॉस या सामन्याचा कोण ठरेल याकडे लक्ष असेल. मैदानाच्या दिशेनं आपण जर गेलं तर 38 धावा पाहायला मिळत आहेत. एक विकेटही पाहायला मिळाली आहे 3 ओव्हरच्या खेळानंतर. तिथे सामना कोण विजयी होईल याकडे लक्ष जरूर लागून आहे, परंतु टॉसचा बॉस पुढील सामन्याचा कोण असेल याकडे लक्ष लागून आहे. एक महत्त्वाची लढत पुढील सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवान स्पोर्ट्स कंदलगाव विरोधात समीक्षा स्पोर्ट्स तपोवन हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. चांगली कामगिरी इथे मात्र प्रत्येक खेळाडूला करायची आहे. KKPR प्रीमियर लीग 2026 आपल्या नावावर करायची आहे, परंतु ती कोण करणार, कोणता संघ इथे मातब्बर ठरणार हे पाहावं लागेल. समीक्षा स्पोर्ट्स तपोवन संघाचा कर्णधार विनंती असेल. टॉसचा बॉस कंदलगावचा कॉल असेल आणि नाणेफेक तपोवन संघाच्या बाजूने जाते. डिसिजन नाणेफेक जिंकले. निर्णय काय असेल? फील्ड प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. क्षेत्ररक्षण स्वीकारण्यामागचं कारण? पहिल्यांदाच खेळतोय आम्ही, त्यामुळं थोडासा मैदानाचा अंदाज कमी आहे, त्यामुळे थोडा वेळ घालून बॅटिंग करू. जरूर मैदानाचा अंदाज कमी आहे, परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो मागील 2 दिवसामध्ये जो कर्णधार इथे नाणेफेक जिंकतोय तो मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि सेकंड इनिंगमध्ये धावांचा पाठलाग करून सामने विजयी होतोय. परंतु असे कोणते फलंदाज आहेत जे सेकंड इनिंगमध्ये धावांचा पाठलाग करतील? आमच्याकडे गजानन गुरव सारखे एक मातब्बर खेळाडू आहेत,
त्यानंतर सिराज वगैरे बॉलिंग अटॅकी देखील चांगला आहे. आम्ही कमीत कमी धावा रोखून कमीत कमी धावा चेस करायचा प्रयत्न करू. खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला पुढील सामन्यासाठी. नाणेफेक गमावलंय. नाणेफेक जर जिंकलं असतं तर निर्णय काय होता? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. जरूर क्षेत्ररक्षणाचा निर्णय तुमचा होता, परंतु आता प्रथम फलंदाजी करायची आहे. असे कोणते फलंदाज आहेत आणि गोलंदाज आहेत जे धावांचा बचाव आणि धावा जास्त बनवू शकतात? ॲक्च्युली आपली टीम चांगली आहे. बॅट्समन पण खूप छान आहेत, बॉलर पण छान आहेत आणि आम्ही कमीत कमी धावा जास्त करून त्यांना कमीत कमी धावामध्ये रोखण्यात प्रयत्न करेन. KKPR प्रीमियर लीग 4 तालुके एकत्र आणण्याचा प्रयत्न, आणि हा प्रयत्न कसा वाटतो आणि स्पर्धा कशी चालू आहे? 1-2 दिवस बघतोय, एक खूप चांगल्या रीतीने स्पर्धा पार पडत आहे. चांगला स्कोर होत आहे, चांगली बॉलिंग पण होत आहे आणि नवीन पोरांना संधी दिल्याबद्दल मी कमिटीचा खूप खूप आभार मानतो. यंग टॅलेंट पुढे यावं आणि त्यांना संधी मिळावी हाच हेतू या स्पर्धेचा. आणि 4 तालुके एकत्र करण्यामागचं कारण की इतर खेळाडूंसोबत खेळता यावं. ग्रामीण क्रिकेटमध्ये असं चालू आहे की तेच संघ आणि तेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. यंग टॅलेंटला कुठे संधी मिळत नाही आहे आणि ते संधी देण्याचं काम KKPR प्रीमियर लीग करते. खूप खूप शुभेच्छा असतील आणि लगेचच आपण मैदानाच्या दिशेने वळतोय. पंचांकडून फ्रीडचा सिग्नल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुनश्च एकदा मैदानाच्या दिशेनं आपण जातोय. धावसंख्या 49 आणि फ्रीडची संधी इथे आपल्याला पाहायला मिळेल. या फ्रीडच्या संधीवर कशी इथे मात्र लयलूट केली जाईल याकडे पाहावं लागेल. चांगला खेळ इथे मात्र करायचा आहे. तो खेळ कोण चांगला करणार, या संधीचं सोनं इथे मात्र कोण करेल याकडे लक्ष असेल. चांगलं क्षेत्र संधी इथे मात्र जरूर आहे. मोठ्या धावा इथे उभारायच्या आता संधी असेल फलंदाजाकडे. या अगोदर नो हाताळला होता, त्यावर चौकार वसूल केला, परंतु इथे मात्र चांगली कामगिरी. मोठा फटका खेळला गेला. आकाश दाखवलं या चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल होतोय सरळ 4 धावांसाठी. धावसंख्या 53 आपल्याला पाहायला मिळते. 87 धावांचा पाठलाग इथे करत असताना आपण पाहतोय. विजयाच्या दिशेनं इथे आगेकूच करत असताना आपण पाहिले ते मात्र भाई विक्रम पाटील 11 हसूर संघाला. परंतु हसूर संघ इथून मात्र अजून ताकद दाखवेल का? रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसतोय. बॅट बॉलचा संपर्क होत नाही आहे. लेग बायचा सिग्नल पंचांकडून येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जर चांगली कामगिरी इथे मात्र होत असताना आपल्याला पंच म्हणून एके म्हणजेच आकाश कांबळे आणि त्यांच्याबरोबर आकाश खेडकर दोन्ही एके आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये. KKPR प्रीमियर लीग, माफ करा, कुमार चव्हाण सर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याबरोबर आकाश खेडकर सर आपल्याला पाहायला मिळतील. मोठा फटका पुन्हा एकदा खेळला गेला. क्षेत्ररक्षक डीप मधून आपल्याला पाहायला मिळतोय. चेस करेल तोपर्यंत चेंडू इथे मात्र अडवला गेलाय. फेकी होती तोपर्यंत 1 धाव
जरूर पूर्ण केली गेली आहे. धावसंख्येत भर पडती आहे, धावसंख्या जाऊन पोहोचती आहे. धावसंख्या 57 आपल्याला पाहायला मिळते आहे. छप्पन धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. छप्पन धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर होतोय. वन बाउंड चेंडू हातामध्ये जाईल तोपर्यंत एक धाव इथे पूर्ण केली जाते. एक धाव आपल्या संघासाठी इथे मात्र लाख मुलाची आहे. दोन्ही संघांना माहिती आहे प्रत्येक रन्स इथे महत्वाची असते. धावांचा पाठलाग करत असताना 57 धावा. 57 13 बॉल 30 धावांची गरज आहे. आडव्या बॅटने खेळलाय क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. झेल सुटलाय. एक धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. या 2 धावींच्या मदतीने धावसंख्या आता मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र करता करता थांबलेत. धावसंख्या जर पाहिलं गेलं 59 87 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय. महागडी गोलंदाजी. 12 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज. 12 चेंडू 28 धावा विजयासाठी आवश्यक असतील. महागडी गोलंदाजी संभाजी वरकट यांची आपल्याला पाहायला मिळाली. प्रयत्न इथे मात्र जरूर करायचे आहेत. आयुष्यामधील प्रयत्न इथे असे करा की शेवटच्या गावात दगड तुटतो. याचा अर्थ असा होत नाही की आधीचे गाव महत्त्वाचे नव्हते. यश मिळवण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न हा महत्त्वाचाच असतो. प्रयत्न सुरुवातीपासून केले गेले आहेत परंतु अखेरचे मोठे फटके हा फक्त सामन्याचा विजयी देऊ शकत नाही आहेत. सुरुवातीला पाहिलं गेलं तर 1-2 धावा याही महत्त्वाच्या होत्या. तिथे थोडंसं कमबॅक करत असताना आपण मोठे घाव इथे मात्र जरूर केले गेले. प्रहार केले गेलेत गोलंदाजांवर ते तितकेच महत्त्वाचे आहेत. परंतु सुरुवातीपासून प्रयत्न कराल तर विजयाच्या दिशेनं जरूर दाखल व्हाल. तेच आता प्रयत्न इथे केले जात आहेत. 12 चेंडू 28 धावांची गरज. या 28 धावा 12 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कोणता असेल, कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे पाहावं लागेल. भाई विक्रम पाटील 11 हसूरचा संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधात हरिविजय पताडे स्पोर्ट्स कावणेचा संघ आपण पाहतोय. पुढील सामना जर पाहिलं गेलं तर तपोवन विरोधात कंदलगाव असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. हॅलो 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 चांगली कामगिरी इथे मात्र जरूर करायची आहे. 12 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. बारा चेंडू 28 धावा इथे मात्र जरूर अपेक्षित असतील. चांगली कामगिरी इथे मात्र प्रत्येक गोलंदाज आणि फलंदाजाला करावी लागेल. चांगली कामगिरी इथे मात्र गोलंदाज चेतनला करावी लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र बॅटबॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू इथे मात्र निर्धाव जाताना पाहायला मिळते. 11 चेंडू 28 धावांची गरज. सामना हाय व्होल्टेज स्थितीमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 28 धावा आणि 11 चेंडू समीकरण आपल्याला पाहायला मिळते. हे समीकरण जर आणखीन वाढलं तर हा सामना कुठेतरी फसू शकतो. परंतु फसवला जाईल की लवकर संपला जाईल याकडे लक्ष असेल. मोठा सामना, मोठ्या सामन्यामध्ये धावांची गरज असताना 28 11 चेंडू आणि 28 धावांची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न
चांगली कामगिरी इथे मात्र होत असताना आपण पाहतोय. गोलंदाज चांगली कामगिरी करतोय. धावसंख्येत भर पडते. चेतनला आपण पाहिलंय, धावसंख्या 60 वर जाऊन पोहोचली आहे. चांगली कामगिरी इथे प्रत्येक फलंदाज आणि गोलंदाजाला करायची आहे. पंकज आणि सुनीलची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दर्जेदार खेळ चेतनलाही दाखवा लागेल. ओव्हर द विकेट शपलवून खेळण्याचा प्रयत्न, फटका मोठा आहे, हवेमध्ये खूप का राहील. डीप स्वतः पाहिलं गेलं तर गोलंदाज चेंडू खाली येताना पाहायला मिळालाय. झेल निसटलाय. धावा किती पूर्ण केल्या जातील याकडे लक्ष असेल आणि इथे धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. दोन धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचेल 62 वर. 62 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. विजयासाठी धावांची गरज आहे. त्या धावांची भूक इथे मात्र धावांची भूक इथे भाकावली जाईल का हे पाहावं लागेल. 9 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज आहे. या 25 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील याकडे लक्ष आहे. चेतनला आपण पाहतोय. बॅटची कडे घातले, गलेरिजनला चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत धावा इथे पूर्ण केल्या जातात. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करत असताना आपण पाहतोय. 8 चेंडू आणि 24 धावांची गरज. संघासाठी चांगली कामगिरी प्रत्येक जण करण्याचा प्रयत्न इथे मात्र करेल. आपलं बेस्ट इथे देण्याचा प्रयत्न करेल. ते बेस्ट कोण देणार, सामना विजयी कोण होणार याकडे लक्ष असेल. 8 चेंडू आणि 24 धावा विजयासाठी आवश्यक. चांगली कामगिरी चेतन करील की फलंदाज करतील याकडे लक्ष असेल. चांगला बॉल आहे. वाईड यॉर्करला इथे मात्र गोलंदाजी केली जाते. धाव बाद आता मात्र कोण होणार याकडे लक्ष असेल. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. धावबाद स्वरूपात केलेली आत्महत्या आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्येत भर पडणार नाहीये परंतु विकेट मिळतीये. 63 या धावसंख्येवर ही विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. पंकज बाद होताना आपल्याला पाहायला मिळालाय. 14 चेंडूंमध्ये 24 धावा त्याच्या खात्यामध्ये नोंदल्या गेल्या. परंतु 7 चेंडू आणि 24 धावांची गरज विजयासाठी आवश्यक असतील. बॅट्समन कोण आहे सर? बॅट्समन सागर मकवाना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर दाखल होताना फलंदाजी मार्कवर दाखल होताना सागर मकवानाला आपण पाहतोय. चेतन गोलंदाजी मार्कवर दाखल झालेला पाहायला मिळाला. पुढे खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. हवेमध्ये चेंडू खूप का राहील. इथे मात्र क्षेत्ररक्षक डीप मधून पोहोचेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 65 वर. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. या 22 धावा रोखल्या जातील की बनवल्या जातील हे पाहायचंय. करवीर, कागल आणि पन्हाळा राधानगरी तालुका यांना एकत्र आणण्याचं काम या KKPR प्रीमियर लीग कडून होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक मोठी स्पर्धा, एक दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. चांगली कामगिरी इथे प्रत्येक खेळाडूला करायची आहे. या मंचावर इथे मात्र चमकायचं आहे आणि येणाऱ्या स्पर्धांमध्ये आपला दबदबा निर्माण करायचा आहे. दबदबा या सामन्यामध्ये कोण निर्माण करणार याकडे लक्ष असेल. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज असताना इथे मात्र आपण पाहतोय 65 धावा स्कोर कार्डवर असतील. 6 चेंडू आणि 22 धावा. विजयी कोण होणार, कोणता संघ मालक खुश राहणार हे पाहावं लागेल. भाई विक्रम पाटील 11 विरोधात हरिविजय पाताडे स्पोर्ट्स कावणेचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. यापुढील सामना तेवढाच मोठा आहे तो म्हणजेच शिवा स्पोर्ट्स कंदलगाव आणि त्यांच्या विरोधात समीक्षा स्पोर्ट्स तपोवन. तपोवन संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू 22 धावांची गरज असताना ते मात्र सामना रोमहर्षक स्थितीमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते.
चांगली कामगिरी इथे मात्र गोलंदाज अनिकेतला करून दाखवावी लागेल. मोठा फटका खेळला, हवेमध्ये चेंडू राहिला खूप काळ, परंतु सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येत आता मात्र 6 ने भर पडतीये. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 71 वर. विजयासाठी अजून 5 चेंडू आणि धावांची गरज असेल 16. 5 चेंडूंमध्ये 16 धावा बनवल्या जातील का हे पाहावं लागेल. प्रार्थ केला गेला सागर कडून पहिल्या चेंडूवर. जसं काय डगआउट मधून सेट होऊन आलाय तशी पटकेबाजी या पहिल्या चेंडूवर जरूर करून दाखवली आहे. प्रेशर आता मात्र अनिकेतवर असेल. हे प्रेशर झेललं जाईल का? हा दबाव इथे मात्र पाठीवर घेऊन सामना विजयी केला जाईल का हे पाहावं लागेल. विजयासाठी पाहिले गेलं तर 5 चेंडूंमध्ये धावांची गरज असेल 16 धावा आणि 5 चेंडू. रोमहर्षक स्थितीला सामना आपल्याला पाहायला मिळते. केडीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आहे. मोठा फटका प्रहार आहे, हवेमध्ये पुन्हा चेंडू राहिलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येताना पाहायला मिळालं, जरूर चूक झाली आहे. या चुकीला आता माफी नाही आहे. प्रयत्न इथे मात्र गोलंदाज करताना वारंवार दिसतो. धावसंख्येत आता मात्र भर पडली आहे. धावसंख्या पुढे सरसावती आहे, जाऊन पोहोचले 2 वर. 2 ने पुढे सरकते आहे, म्हणजेच 73. 4 चेंडूंमध्ये इथून मात्र आता धावांची गरज असेल विजयासाठी 14. आवाज फुल केलाय ते आता बटन तोडू की हॅलो हॅलो. मोठा फटका बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. इथे मात्र हा चेंडू सीमारेषे बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. सागरच्या बॅट मधून इथे मात्र दमकम दाखवणारे सागर मकवाना आपल्याला फटकेबाजी करताना पाहायला मिळते. दष्टपुष्ट खेळाडू, ताकदीचा वापर, नजाकत सर्व काही पाहायला मिळते. धावसंख्येत जाऊन भर पडली आहे. 79 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयासाठी पाहिलं गेलं तर 8 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील 3. अनिकेत थोडासा आता मात्र निराशा. अनिकेतचे कांदे आता मात्र थोडेसे वाकलेले पाहायला मिळतील. जबाबदारीचं ओझ आता मात्र झेपत नाही आहे. धावसंख्या जर पाहिली गेली 79 धावा, 2 विकेट. विजयासाठी 3 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. या 8 धावा सागर मकवाना खेळेल का हे पाहावं लागेल. उजव्या स्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू सागर मकवाना स्वतःवर विश्वास दाखवतोय. अजून 2 चेंडू आणि 8 धावा, 2 मोठे फटके. इथे सागर मकवाना खेळेल का हे पाहावं लागेल. भाई विक्रम पाटील 11 संघ हसूरचा विजयी होतोय का की हरिविजय पताडे स्पोर्ट्स कावनेचा संघ विजयी होतोय का हे पाहावं लागेल. डबल स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपल्या केडीसी लाईव्हच्या माध्यमातून चांगलं कॅमेरा वर काही पाहायला मिळते. प्रत्येक क्षणचित्र टिपण्याचा प्रयत्न केडीसी लाईव्हचे कॅमेरामॅन करताना आपल्याला पाहायला मिळतात. अनिकेत दाखल झालाय गोलंदाजी ट्रॅकवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रहार चांगला आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या दिशेनं. धावा किती मिळतील याकडे लक्ष असेल. 4 धावा इथे मात्र मिळत असताना धावसंख्येत भर पडतीये. धावसंख्या जाऊन पोहोचेल 83 वर. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. एका चेंडूवर 4 धावा रोखल्या जातील की बनवल्या जातील हे पाहावं लागेल. तिसरा दिवसातील पहिला सामना अगदी हाय व्होल्टेज पाहायला मिळतोय. दर्जेदार सामना KKPR प्रीमियर लीग मधील हरिविजय पताडे स्पोर्ट्स कावने विरोधात भाई विक्रम पाटील 11 हसूरा. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ म्हटला जातो आणि ती अनिश्चितता ठासून भरली आहे. सचिनजी रामत सर यांचं इथे आगमन होते. सर स्वागत सर. या स्पर्धेमध्ये 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. या 4 धावा रोखल्या जातील की बनवल्या जातील हे पाहावं लागेल. अनिकेत दबावाखाली जरूर असेल तेवढाच दबाव इथे सागर मकवानाच्या खांद्यावरही असेल. त्याची बॅट बोलेल की अनिकेतची जादू इथे चालेल हे पाहावं लागेल. पुढे खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. इथे मात्र फटकेबाजी चांगली झाली आहे.
धाव संख्येत भर पडली 4ने आणि सामना विजयी झाला अखेरच्या चेंडूवर. तो मात्र भाई विक्रम पाटील 11 हसूरचा संघ. हॅलो 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 हॅलो. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मानकरी सुनील असेल. चांगली कामगिरी सुनीलच्या माध्यमातून इथे मात्र जरूर केली गेली आहे. 14 चेंडूंमध्ये 31 धावा आणि 2 ओव्हरमध्ये 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. सुनीलला इथे मात्र मॅन ऑफ द मॅच घोषित केले जाते.